तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आज व्हिडिओ काढते एक छोटासा 4-5 मिनिटाचा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा. पण त्या अगोदर सगळा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग कमेंटमध्ये सांगा की मी कसे व्हिडिओ बनवू, काय करू ते सांगा मला. तर माझे व्हिडिओ बरेच दिवस झालं, म्हणजे 2-3 महिने झालं माझे व्हिडिओ रेग्युलर काही येत नाहीत. कधी 8 दिवसाला, कधी 15 दिवसाला, कधी महिन्यानं येते, कधी 2 महिन्यानं येते. असे व्हिडिओ रेग्युलर पडत नाहीत. शॉर्ट व्हिडिओ टाकायचं म्हणलं ना तर शॉर्ट व्हिडिओ पण माझे रेग्युलर पडत नाहीत. शॉर्ट व्हिडिओ पण गाण्यांचे, सगळ्यांना गाण्यांचे व्हिडिओ आवडतात. तर आज आषाढी एकादशीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि आषाढी एकादशी निमित्त मी एक छानसं गाणं म्हणते. मी ह्याच्या अगोदर पण ते म्हणले गाणं, पण तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच कमेंट करा आणि एक लाईक करा. आणि आता यूट्यूबची सगळी नवीन फॅमिली आहे, जुनी मेंबर आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण नवीन फॅमिलीसाठी पण त्यांच्यासाठी एक माझा मेसेज असेल की माझे जुने व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल की माझ्याबद्दलची सगळी माहिती तिथं मी सगळ्या म्हणजे कहाणी 12-13 भाग टाकलेत कहाणीचे. तर तिथंपर्यंत मी सगळी माझी स्टोरी काय होती ती सगळं सांगितलं आहे, तुम्हाला समजेल पण. चला मी एक छोटंसं गाणं म्हणते. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाच रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघा उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघा उघडून दार अंतरंगातला देव घावल का. माझं हे गाणं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज आपल्या व्हिडिओला 5 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेत, कारण की माझी आजच सुरुवात होती बरं का. आजचाच व्हिडिओ म्हणजे आज व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केली ती गेल्या 5 वर्षापूर्वी, म्हणजे एकादशीच्या दिवशीचा माझा पहिला व्हिडिओ होता की शॉर्ट व्हिडिओ बनवला होता मी. पहिलाच व्हिडिओ बनवला होता शॉर्ट व्हिडिओ एकादशीच्या दिवशी. म्हणजे आज 5 वर्ष पूर्ण झाले यूट्यूब चॅनलला माझ्या आणि 6वं वर्ष चालू झालंय. तर सगळ्यांनी मला इथंपर्यंत साथ दिली खूप छान, अशी इथून पुढं पण द्याल अशा अपेक्षा करते मी तुमच्याकडनं. तर भारी वाटते आज माझा यूट्यूबचा सोशल मीडियावरचा 5 वर्षाचा प्रवास कसा गेलाय. काही लोक असे असतात, काही म्हणजे सपोर्ट तर मला भरपूर जणांनी केला. नावं 100रातले 40% लोकांनी तर नावच ठेवली. ठेवू द्या, ठेवणाऱ्याला नावं ठेवतात, कधी काय मला घेऊन देऊन नाहीत पुरवत. तर मी इथून पुढेचे व्हिडिओ कसे काढू, काय करू ते पण मला थोडंसं सांगा. कारण की कसं होतं माहिती आहे का, मी घरामध्ये बसून असते ना, त्यामुळं जास्त बाहेरचे व्हिडिओ नसतात माझ्या. आणि मला जाता येत नाही जास्त बाहेर. बाहेर का जाता येत नाही, कारण की ह्यांना आहे का नाही, सकाळी 10 वाजता माहीला सोडवायला जायला लागतं शाळेत. परत तिला सोडून परत रिक्षा चालवायला जायचं, रिक्षा चालवून यायचं 5 वाजता, परत तिला घेऊन यायचं. घेऊन आलं की 5 वाजता थोडंसं त्यांचं चहा पाणी होतं आणि परत तिला क्लासला घेऊन जायचं. आता कुठल्या क्लासला घेऊन जात्यात, काय करतात, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की माहीला मी कुठला क्लास लावला आहे, काय झालं आहे. आज वर्ष झालं मी माहीला एक क्लास लावला आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जणांना माहीत नाही. आणि नाहीच माहिती यूट्यूब फॅमिलीला, जेवढे जेवढे माझ्या ह्याचे मेंबर आहेत ओळखीचे तेवढ्यांना माहिती आहे. तर नक्कीच सांगणार मी तो पण. हा 1 वर्षाचा प्रवास ती पण सांगणार कसा गेला, काय झालं म्हणजे. आणि माझे व्हिडिओ येतील बरं का आजपासून तर नक्कीच. उद्या पण व्हिडिओ येणार माझा. इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ येत राहतील माझे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सांगत जावा मला, म्हणजे मला पण म्हणजे कसं प्रोत्साहन मिळते नंतरचे व्हिडिओ बनवायला. तर आणखीन माझा चहा पण नाही झाला. ह्यांनी सकाळी उठल्या उठल्या रिक्षा घेऊन गेल्यात, चहा पण नाही झाला. माझं आवरलंय, माही झोपलेली आहे. आणखीन माझं सगळं आवरलंय. आता म्हणलं चहा बनवावं, पण चहा बनवायच्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ बनवा. आजच बनवते व्हिडिओ आणि आजच टाकते लगेचच. उद्यापासून माझं रेग्युलर व्हिडिओ येतात, पण माझ्या घरातलेच व्हिडिओ येतात. म्हणजे मी स्वयंपाक करतानाचे किंवा बाहेरचे ते आणि तेच व्हिडिओ दाखवायला पण मला असं बोरिंग वाटते. मलाच बोरिंग वाटते ते कसं तरी. पण मला बरेच माझ्या ताई दादा जे आहेत ना, ते सगळे म्हणले की
तुझे जसे व्हिडिओ असतील तसे टाक व्हिडिओ, कसे पण व्हिडिओ टाक, काय पण आम्ही बघतो तरी पण. मग मी प्रयत्न करते आता उद्यापासून माझे रेग्युलरचे व्हिडिओ येतील म्हणून. तिथं मी टाकले ते नळावरती, ती दिसतंय ना, ते विचित्र दिसतंय पण ते धुवायला काढले. फरशी पुसायची आहे, ते माझ्या हाताखाली आहे, हाताखालचं आहे. आणि चपात्या करतानाचं म्हणजे घ्यायचं मांडीवरती नाही का, कपडे खराब होतात म्हणून मांडीवरती घ्यायचं आहे ते. तर तिकडं थोडंसं इग्नोर करा इकडं. तर चला, बाय सगळ्यांना. माझा हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा, आणि गाणं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा.